हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आपण ऐकणार आहोत शब्दफुले कथालेखन स्पर्धेतील कथा. श्रोते मित्रांनो, तुमचं खूप खूप आभार. शब्दफुलेचे गेले 2 एपिसोड्स, लायटर ही भयकथा आणि वळवाचा पाऊस ही हृदयस्पर्शी कथा, या 2 कथांना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात, खूप प्रेम दिलत. थँक्यू सो मच. आता ऐकूयात कथा पंगत. लेखन संतोष नंदू रत्न पारखे. आवाज सुजाता. ऐका हो ऐका, कुलकर्णी मास्तरांच्या वाड्यावर समद्या गावाला उद्या पंक्तीचं आमंत्रण हाय हो. उद्या सांच्याला गावात कुणी बी चूल पेटवू नका हो. हे म्हणत वाड्यातला नोकर चौकातली दवंडी संपवून सायकलवर टांग टाकून पाटीलवाडीत दवंडी देण्यासाठी वळला. तब्बल 11 वर्षानंतर कुलकर्णी मास्तरांच्या घरात पाळणा हल्ला होता. बारशाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण गावासाठी पंगतीचं आयोजन केलं होतं. पंगत नाव ऐकताच दौलतीचं लक्ष दवंडीवाल्याकडे गेलं. लाख्या माख्या दोघे जुळे भाऊ आणि दौलती हे त्रिकूट शाळा सुटल्यानंतर गावभर हुंदाडक्या मारीत घरी पोहोचत. इयत्ता 3रीतला 9-10 वर्षाचा सावळ्या रंगाचा काटक शरीराचा खोडकर हुशार आणि चुणचुणीत दौलती आज घरी न जाता दवंडीवाल्याच्या मागे मागे गावभर फिरत होता. दवंडी देण्याचं त्याला विशेष नवल वाटलं होतं. त्याच्या मागे मागे फिरता फिरता आपण कधी कुलकर्णी मास्तरांच्या वाड्यावर पोहोचलो हे त्याला कळलंच नाही. वाड्याच्या अंगणात लग्न समारंभ वाटावा अशा सजावटी चालू होत्या. मंडप बांधण्याचं काम अर्ध झालं होतं. वाड्यावर लाइटिंग सोडण्यात आल्या होत्या. ते दृश्य बघत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे आज्जा आठवून गेला. तशी दौलतीने धूम ठोकली, कारण सूर्य बुडायच्या आत घरी परतणारा दौलती आज अंधाराला चिरत पळत होता. दौल्या भाड्या कुठं वातास इतका येळ हा. दिव्याची वात वळवत असताना दौलती घरात आल्याचं बघून 70 वर्षाचा भिवसन आबा कापऱ्या पण ठणक्या आवाजात बोंबलला. कुठं नाही, घरीच येत होतो आबा. धापा टाकत आबाच्या आवाजाला घाबरलेला दौलती औंढा गिळत म्हणाला, इतका येळ लागतो वय घरी यायला हा. कुठं खपला होतास खरं सांग. कुठं नाही म्हणत दौलू माठातलं तांब्याभर पाणी घटाघटा प्यायला. परत असं झालं तर तंगडच तोडीन. अरे बाबा, तुला काय झालं तर तुझ्या आई बापाला काय जबाब देऊ वर जाऊन. आबांचे डोळे पाणावले गेले, कारण दौलती दूध पिता असतानाच त्याचे आई वडील त्याला सोडून गेले होते. खदानीचं दगडफोडीचं काम करत असताना दगड कोसळून बरेच लोक दबले गेले, त्यात दौलतीचे आई वडील सुद्धा. तेव्हापासून त्याचा सांभाळ त्याचे आजोबा भिवसन आबा करत होते. हातपाय धुवून घे आणि जेवायला बस, भूक लागली मला बी. मोडक्या झोपडीत चेपलेल्या ताटामध्ये वाळलेल्या भाकरीचे शिळे तुकडे चघळत असताना दौलतीच्या डोळ्यापुढे पंगत आणि पंगतीतील गोड धोड चविष्ट पदार्थ तांडव करावा तसे नाचत होते, कारण त्याने फक्त पंगत हे नाव ऐकलं होतं. आजची रात्र सरून उद्याचा दिवस कधी मावळेल याची त्याला ओढ लागली होती. रांगोळ्या काढाव्या तशा चट्ट्यापट्ट्यांच्या गोधड्या थंडगार भुईवर अंथरल्या गेल्या. दिव्याची धगधगती वात मिनमिनती करून दौलती आणि आबानं अंग टाकलं. उद्या सांच्याला चूल पेटवू नग बरं आबा. का उद्या तोंड शिवून घेणार आहेस का हा. अरे आबा, उद्या कुलकर्णी मास्तराच्या घरी पंगत आहे साऱ्या गावाला. दिवंडी झाली की गावभर. बरं मग उद्या काय काय चांगलं चांगलं खाया मिळेल. काय काय असतं रा आबा पंक्तीमध्ये. मी ऐकलंय लाडू, बुंदी, पुऱ्या, बासुंदी हे बी असतंय. अरे पोरा, ती पंगत आपल्यासाठी नाही आबा. मी ऐकलंय साऱ्या गावासाठी आहे. आपण जायचं. रोज रोज शिळ्या भाकरीचे तुकडे आणि ठेचा खाऊन दात दुखायला लागलेत. दौल्या, या वयात नाही होत माझ्याकडनं काम. जे काय मिळेल त्याच्यावरच भागवायचं बघ. उद्या तुझ्या आवडीची बोंबलाची चटणी करतो.
पण त्या पंक्तीचं डोक्यातनं काढून टाक. आबा जाऊ की रो आपण. तुला कसं सांगू दवल्या, अजून लहान आहेस तू. मोठा वशील तेव्हा तुझं तुलाच कळल. पंगत आपल्यासाठी नसती बाबा. झोप आता आणि मला बी झोपू दे. आजोबाच्या बोलण्याचा विचार करत करत दौलूला केव्हा तरी झोप लागली. कोंबड्याची बांग ऐकून गावावर सूर्यनारायणाने सोनेरी किरणांची उधळण केली. थंडीतल्या वाहत्या वाऱ्यासोबत झाडाची पानं डोलू लागली, फुलं हसू लागली. सकाळच्या आल्हाददायक गारव्यामध्ये गावगाडा सुरू झाला. सूर्याची किरणं पिवळ्या उन्हात न्हाऊन गेल्यानंतर आबाच्या आवाजानं दौलूनं अंथरूण सोडलं. शाळेची आवराआवर करत असतानाच लाख्या माख्याची स्वारी दारावर धडकली. अरे दौल्या, आवरलं का र? ती पोरं आल्या ती बघ. वय झालं आबा. अंगणामध्ये सरपण तोडणाऱ्या आबाच्या आवाजाला दौलूनं साद घातली. फुटक्या घड्याळामध्ये 10:30 वाजून गेल्याचं कळताच दौलूने शाळेची पिशवी उचलून घर सोडलं. जातो आबा. धोत्राला घाम पुसत मानेनेच आबाने जा म्हणून सूचित केलं. काही पावलं जाताच दौलू एकदम जागीच थांबला. इथंच थांबा र, आलो लगेच. म्हणून दौलू पुन्हा घराकडे पळत सुटला. आबाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. परत का आलास हा? लेखणी विसरलो आबा. कापडी पिशवीतील आबांनी आधीच ठेवलेला डबा हळूच शिक्यात ठेवून वाटी ताटीला पिशवीत जागा करून दौलती धावत सुटला. अंधाराने दिवसाला गिळायला काहीच अवधी शिल्लक राहिला होता. वाड्याच्या चारही दिशेला लावलेल्या भोंग्याच्या गाण्याचा आवाज सोहळ्याचं आमंत्रण पंचक्रोशीत देत होता. वाड्यावर सोडलेल्या रंगीबेरंगी झगमगत्या लाईटी जणू चांदणं पडल्याचा भास देत होत्या. मास्तरीनबाई दागदागिन्याने नटून थटून मंडपभर अधूनमधून मिरवू लागल्या, तर मास्तर पाहुण्यांच्या पाहुणचारात जातीनं लक्ष घालत होते. पत्रावळीतल्या गोड धोड जेवणावर तेला तुपाच्या धारा बरसू लागल्या. कोणाला भात, बुंदी, लाडू, पुरी म्हणत वाढेकरी मंडपात नजर फिरवीत. वाड्याच्या मागच्या बाजूला बुंदी पुऱ्या मोठ्या कढईच्या उकळत्या तेलात सूर मारत होत्या. खास पाहुण्यांना वाड्याच्या छतावर सुरापान व्यवस्था केली होती. पाहुण्या स्त्रियांना वाड्याच्या आत जेवण व्यवस्था होती. संपूर्ण गाव मंडपाखाली तुटून पडला होता. असा नेत्रदीपक सोहळा दौलती पहिल्यांदाच पाहत होता. आपल्या गावातील नाग्याला पंगतीत बसलेलं पाहून पिशवीतून वाटी ताटी काढून दौलूने मंडपात मुसंडी मारली. एक भला मोठा हात दौलूच्या पाठमोऱ्या शरीरावर धपकन पडला. तो जागीच कळवळला. त्याच्या शर्टाची कॉलर मागे खेचल्यामुळे गळ्याला हिसका बसून तो मागे ओढला गेला आणि सदाशिव शेलाराचा चेहरा त्याच्या दृष्टीस पडला. सदाशिव म्हणजे मुंजीपासून ते लग्नापर्यंत स्वयंपाकाच्या ऑर्डर घेणारा गावातला प्रसिद्ध माणूस. मास्तरांच्या 1200 सोहळ्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडेच होतं. तू भिवसन आबाचा नातू ना र? वय, गोंधळलेल्या चेहऱ्याने दौलू म्हणाला. इथं काय करतोयस? पंक्तीत आलोय मी जेवाय. पंगत? आणि तुला कोणी आमंत्रण दिलंय तुला? ते दवंडीवाले मामा आलते की सांगाय गावात. अरे पंगत गावासाठी हाय, तुमच्यासाठी नाही. पळ इथून. मास्तरांनी बघायच्या आत निघ. मंडपात थांबू नग, नाहीतर काय होईल आणि काय नाही हे तर देवच जाणे. सदाशिवने त्याला ताकीद दिली. थोडं तरी खाऊ द्या की मामा. डबा बी घेऊन नव्हतो गेलो शाळेत. लय भूक लागलीये. जा तिथं लांब जाऊन बस त्या झाडाखाली. माझं काम आटपलं की तुला देतो आणून. तिथंच बसून खा, नाहीतर घरी घेऊन जा. दौलूचा केविलवाणा चेहरा पाहून त्याला त्याची दया आली असावी. ताटी वाटी उचलून धावत जाऊन दौलूनं झाडाखाली बैठक मारली. समोरील दृश्य दौलू निहाळू लागला. पोट फुटेस्तोवर जेवून ढेकर देत फुगलेल्या ढेरीवरून हात फिरवत लोक उष्ट्या पत्रावळ्यांचा ढिगावर ढीग रचू लागली. गावातील 5-6 कुत्री त्या ढिगाऱ्यावर तुटून पडली होती. जणू आजच्या पंगतीचं आमंत्रण त्यांनाही असावं. पण कुलकर्णी मास्तरांच्या वाघ्या कुत्र्याचा वेगळाच थाट होता.
वाड्याच्या कट्ट्यावर पितळच्या ताटावर त्याने ठेका धरला होता. पण माणसांच्या गर्दीत जेवण आणून देतो म्हणणारा सदाशिव मामा कुठे दिसत नव्हता. त्याची वाट पाहत ताटी आपल्या खोलगट पोटाला कवटाळून मुटका मारून दौलती बसला होता. दिवसभर उपाशी असल्यामुळे आतडं पिळवटून गेलं होतं. पोट खपाटी लागलं होतं. हैबती, ए हैबती, बाबा आहेस का घरात? कोण हाय? दिवसन आबा वय? कुटीचा शर्ट अंगात कोंबत हैबती घराबाहेर आला. आबा तुम्ही या टायमाला या की घरात. पोरं आल्या ती वय शाळातून. वाढूळ झाला आबा. अजून आमचा दौलू कसा नाही आला? 8 वाजाया आलेत. इतक्यात लाख्या माख्या बाहेर आले. त्यो तर शाळा सुटताच पळून गेला. कुठं गेला काय ठाऊक नाही, माख्या म्हणाला. आबा नका काळजी करू, उड पोरगा हाय, असेल इथंच कुठंतरी. जरा वाट बघा, येईल घरला. हैबतीने भेदरलेल्या आबाला धीर दिला. बर येतो. हैबतीला निरोप देऊन आबा माघारी फिरला. काय करावं, कसं करावं? अंगणातल्या रांजळाला आबा पाठ लावून विचार करत बसला. नको नको ते विचार आबाला सतावत होते. पोलिसात जावं का अजून थोडी वाट पाहावी? स्वतःशीच म्हणत असताना गावातल्या शहाण्या माणसाला हाती धरून पोलीस स्टेशन गाठावं या निर्णयावर आबा ठाम झाला. दिव्याच्या टिमटिमत्या प्रकाशात घरातून बॅटरी शोधून काढली. बॅटरीच्या उजेडात घरातील अंधार दूर झाला. लख्ख प्रकाशात आबा दौलूचा फोटो पोलीस ठाण्यात देण्यासाठी शोधत असताना शिक्यात लपवलेला जेवणाचा डब्बा त्याला दिसला. आणि आबाला दौलतीचं बोलणं आठवलं. म्हणजे दौल्या पंक्तीला गेलाय. दौल्या म्हणून आबानं हाळी ठोकली. एक बॅटरी हातात घेऊन तड तड पावलं उचलली. किर्र रात्रीची शांतता भंग करत भरधाव वेगानं म्हातारा आबा कुलकर्णी मास्तरांच्या वाड्याकडे येऊन उभा राहिला. कपाळभर आडवा हात धरून आबाची डबडबलेली नजर दौलूला अंगणभर शोधू लागली. अंगणात दाताखाली विडी दाबून एका हातात हिशोबाचा कागद धरून आपल्या कामगारांसोबत सदाशिवची आकडेमोड चालली असतानाच त्याच्या कानावर कापऱ्या आवाजाची हाक आली. कोण? अरे बाबा, इथं माझा दौलू आलता का? अरे आबा, येडा का खुळा र तू? वय सरलं तुझं, गावचा रिवाज विसरलास वय र? हा? खा र बाबा, काय झालं असं? म्या फक्त दौलू आलता का विचारलं. तीच सांगतोय, पंक्तीला धाडलास त्याला, वरून तूच विचारतोस. मास्तरांनी बघितलं असतं तर काय घडलं असतं ठाव हाय ना तुला. त्यो तिथं असाल झाडाखाली. माझ्या कामाच्या गडबडीत त्याला जेवण द्यायला विसरलो बघ. झाडाच्या खाली ताटी छातीला लावून आणि दोन्ही गुडघे पोटाशी धरून मुटका मारून झोपलेला दौलू आबाच्या दृष्टीला पडला. त्याच्या डोळ्यातले अश्रू गालावर सुकल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. दौलू, ये दौलू. आबाचा कंठ प्रचंड दाटला होता. मामा, द्या लवकर, भूक लागली हाय. डोळे चोळत दौलू उठत म्हणाला. पण समोर सदाशिव नसून आबाला पाहून त्याचं काळीज धडधडलं. त्याला अंगणात तुरळक माणसं दिसू लागली. वाड्याच्या लाईट्स बंद होऊन लकाकणारा वाडा भयाण वाटत होता. पंगत सरली होती. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. आबा, तू? दौलू दचकून कावराबावरा झाला. आबा, मारणार नाहीस ना? दौलूच्या अंगात कापरं भरलं होतं. नाही र माझ्या लेका, नाही मारणार. दौलूला जवळ घेऊन मायेची ऊब देत आबा भरीव आवाजात बोलत असताना टपाटपा अश्रू ढाळीत होता. कशाला आलतास र इथं पोरा? तळहाताने डोळे पुसत आबाने विचारलं. नाही नाही, कशाला नाही. दौलू मागे सरकून झाडाला टेकता झाला. पंक्तीला ना? हा? वय आबा. मग झाली का पंगत? दौलूचा चेहरा पडून डोळे पाणावले. नाही, तुला म्हणलं होतं ना, पंगत आपल्यासाठी नसती पोरा. पर असं का आबा? त्यो शेलार मामा बी तसाच म्हणला. नशिबात सटवाईनं जात लिवली हाय लेका, जात. आबाच्या नजरेत चीड आणि यातना विजेसारख्या चमकून गेल्या. म्हणजे र आबा? मोठा झालास की तुझं तुलाच कळल. आता चल घरला.
म्हाताऱ्या आबाचा हात हातात घेऊन, काखेत पिशवी आणि हातात पंगतीची ताटी घेऊन भुकेने व्याकुळलेला दौलू चालू लागला. आज एक मिळेलेलं ढोर गावाबाहेर फेकलं, पैक मिळालं. म्हणून तुझ्या आवडीची बोमलाची चटणी बनवली हाय. आज झाक पंगत करू दवल्या. हा. लेखन संतोष नंदू रत्न पारखे. सादरीकरण सुजाता. गेल्या काही एपिसोड्समधून असं लक्षात येत आहे की तुम्हाला भयकथा ऐकायला जास्त आवडतायत. त्यामुळे मी लवकरच भयकथा सम्राट नारायण धारप यांची कथा घेऊन येणार आहे. तर नक्की ऐका पुढचा एपिसोड. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी शब्दफुले पॉडकास्ट सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन आलेल्या कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हो, ज्यांना ऑडिओ कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना जरूर शेअर करा आणि आपल्या मराठी कथांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर ह्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.